सर्वांना नमस्कार. आज आपण उच्चारानुसार वर्णाक्षरे बघणार आहोत. तर काही वर्णाक्षरे उच्चारताना पालकांना तसेच विद्यार्थ्यांना कळत नाही की या वर्णाक्षरांना काय म्हणायचं आहे. त्यामधले हे 2 वर्णाक्षर आहेत, ते आज आपण विशेष करून बघणार आहोत. बाकी वर्णाक्षरांचा उपयोगसुद्धा कशाप्रकारे केला जातो ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम वाचून घेऊया. प, फ, ब, भ, म. त, थ, ड, ध, न. ट, ठ, ड, ढ, न. च, छ, ज, झ. क, ख, ग, घ. तर हे जे आपल्याला शेवटचे अक्षर दिसत आहे, या अक्षरांमधील हे शेवटचे अक्षर, या अक्षरांना अनुनासिक असं म्हटलं जातं. तर हे अनुनासिक आहेत. म, न, न. तसेच या अक्षराला कोणता उच्चार आहे हे आपण या व्हिडिओमधून विशेष करून बघणार आहोत. तसेच यालासुद्धा कोणता उच्चार आहे ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर बघू शकता, प, फ, ब, भ, म. तर या ठिकाणी आपण मराठीमध्ये जसं आंबा हा शब्द उच्चारतो किंवा लिहितो, त्यावेळेस आपण डायरेक्टली अनुस्वाराचा उपयोग करून लिहितो. परंतु संस्कृतमध्ये अनुस्वाराचा उपयोग न करता म हे शेवटचं अक्षर बघूया. शेवटचं अक्षर आंबा. ब हे अक्षर आहे. ब हे अक्षर गटातील शेवटचे अक्षर कोणते आहे, तर म आहे. म्हणून या ठिकाणी संस्कृतमध्ये लिहिताना आ, अर्धा म आणि बा अशा प्रकारे जोडाक्षर लिहिले जाते. आपण मराठीमध्ये त्याचा उपयोग करताना अनुस्वाराचा उपयोग करून लिहितो. त्याचप्रमाणे खांब. खांब लिहिताना शेवटचे अक्षर आहे ब. ब अक्षरगट असणारा शेवटचा अक्षरातील अनुनासिक आहे म. म्हणून या ठिकाणी संस्कृतमध्ये खांब लिहिताना अनुनासिकाचा वापर केला जातो. अर्धा म त्याला ब, खांब. तर अशा प्रकारे मचा उपयोग होतो. हे स्वतंत्र मूळाक्षर म्हणून सुद्धा वापर केला जातो याचा, या अनुनासिकाचा, जसं म, ग, र. त्यानंतर बघूया त, थ, द, ध, न. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता धंदा. तर धंदा हा शब्द लिहिताना, मराठीमध्ये लिहिताना आपण अनुस्वाराचा वापर करतो. खांदा या अक्षरामध्ये सुद्धा अनुस्वाराचा वापर केला आहे. परंतु संस्कृतमध्ये लिहिताना किंवा म्हणताना या ठिकाणी बघूया, शेवटचे अक्षर आहे द. द अक्षर गटातील अनुनासिक आहे न. आणि या ठिकाणी लिहिताना ध, अर्धा न आणि दा याचा वापर करावा लागतो. त्यानंतर ट, ठ, ड, ढ, न. या ठिकाणी बघू शकतो आपण मराठीमध्ये घंटा शब्द लिहिताना किंवा थंड शब्द लिहिताना शेवटचं अक्षर आहे ट. ट हे अनुनासिक, ट हे अक्षर गटातील शेवटचे अनुनासिक आहे न. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की संस्कृतमध्ये लिहिताना आपण थंड, अर्धा न आणि त्याला ड जो आहे तो लिहित असतो. घंटा लिहिताना सुद्धा आपण घ, अर्धा न हा मोठा न आहे आणि टा अशा प्रकारे त्याचं लिखाण जे आहे ते करत असतो संस्कृतमध्ये. कारण या अक्षर गटातील शेवटचे अक्षर बघून त्या अनुनासिकाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर महत्त्वाचा, ज्यासाठी आपण हा व्हिडिओ विशेष करून बघितला, विद्यार्थ्यांना या शब्दाचा वापर जो आहे तो कशा प्रकारे करावा हे कळत नाही, तर त्यासाठी आपण च, छ, ज, झ. आता बघूया उदाहरणासहितच या अक्षराला काय म्हणतात. तर चिंच, संच. तर बघूया, हे झाले मराठीतले शब्द. यांना संस्कृतमध्ये लिहिताना चिंच आणि मधात हा जो शब्द आहे, ज्याला बरेच जण चुकीच्या पद्धतीने उच्चारतात, कोणी त्र म्हणतो, कोणी ग्य म्हणतो, तर त्याचा उच्चार तसा नसून त्याचा असा उच्चार आहे. चिंच, संच, असा उच्चार जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो. आणि संस्कृतमध्ये अजूनही लिहिताना त्याचा उच्चार अशा प्रकारे करून असा उच्चार केला जातो. त्याचप्रकारे शेवटचा अक्षरगट व पहिला नंबरचा जो आहे तो बघूया. क, ख, ग, घ, ङ. तर वाङ्मय अशा शब्द उच्चारताना या ठिकाणी मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये असा एकच शब्द आहे की याचा डायरेक्टली उपयोग केला जातो या अनुनासिकाचा. तर बघूया, वाङ्मय हा एकच शब्द आहे. वास्तविक मराठीमध्ये वाङ्मयाला पर्यायी शब्द म्हणून आपण साहित्य वापरू शकतो. त्यामुळे एकच शब्दामध्ये याचा उपयोग असा केला जातो.
या व्यतिरिक्त संस्कृतमध्ये याचा काही प्रमाणात उपयोग केला जातो, जसं पंख आपण म्हणताना शेवटचे अक्षर आहे ख, तर या ठिकाणी ख या अक्षर गटातील अनुनासिक आहे ग, तर या ठिकाणी म्हणू शकतो आपण पंख. तर या ठिकाणी म्हणताना तुम्हाला या अनुस्वाराचा उपयोगसुद्धा तुम्हाला असा करायचा आहे. पंख सुद्धा वाङ्मय असा उच्चार करायचा आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी अशा प्रकारे उपयोग जो आहे तो करू शकतो. तर याचा उपयोग करताना आपण अस्पष्टपणे त्याचा उच्चार असा करू शकतो आणि त्या ठिकाणी लिहिताना अशा प्रकारे लिहू शकतो. तर संस्कृतमध्ये याचा उपयोग जो आहे तो होतो या अक्षराचा. तर मला असं वाटतं या व्हिडिओमधून तुमचं या अक्षराविषयी आणि या अक्षराविषयी हे क्लिअरनेस झालं असेल. याचा उच्चार कसा करावा, बाकी अनुनासिकांचा उपयोग कसा करावा. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून उच्चारानुसार वर्णाक्षरे शिकलो आहोत. त्याचा उपयोग तुम्हाला मराठी वाचताना नक्कीच होणार आहे.